नमस्कार, मी पंजाब डक्स. आज देखील राज्यामध्ये पाऊस येणार आहे. बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर म्हणजे रात्रीपर्यंत पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 17 जुलैपासून देखील पाऊस चांगला वाढत जाणार आहे. 17, 18, 19 आणखीन वाढणार आहे. मात्र 20 तारखेच्या नंतर मग पुन्हा आणखीन परत खूप वाढणार आहे. 20 ते 25च्या दरम्यान तिकडे आणखीन जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या त्या 6, 5, 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मराठवाड्यात देखील आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होणार आहे, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना, परभणी या परिसरामध्ये काय हिंगोली ह्या परिसरामध्ये आज देखील दुपारनंतर म्हणजे आणि रात्री त्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण 17 तारखेपासून हे मराठवाड्यात देखील ह्या जिल्ह्यामध्ये आणखीन पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. तसेच मराठवाड्यात देखील काय होणार आहे, उद्या 17 तारखेपासून बऱ्याच भागावर पुन्हा पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा त्या भागात अद्यापही पाऊस काही भागांमध्ये पडला नाही. तरी काल बऱ्याच भागामध्ये पडला, आज देखील पडणार आहे. पण तुम्ही घाबरू नका. हे जवळपासनं आज उद्या 17 पासून म्हणजे आज 16 पासून ते 25 तारखेपर्यंत आणखीन बऱ्याच भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. 20 तारखेच्या नंतर आणखीन परत खूप पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. 20 ते 25 देखील जास्त राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण सोलापूर जिल्हा घेऊ, कारण की तिकडं पाऊस नव्हता. पण काल देखील सोलापूर, पंढरपूर बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला. आज देखील काय होणार आहे, आज 16 तारखेला 16 जुलैला देखील आज देखील तिकडं पाऊस पडणार आहे. पण 17ला मात्र आणखी तिथला पाऊस वाढणार आहे. 18ला आणखीन जास्त वाढणार आहे. 19ला परत जास्त वाढणार आहे. त्याच्यानंतर 20 ते 25च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागामध्ये सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे. पण हे पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, भाग बदलत राहणार आहे. पण सगळीकडे चांगला पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, दोन, कडाष्टी, बीड, केज, धारूर, त्याच्यानंतर अंबाजोगाई, उदगीर, कंधार, नळदुर्ग, त्या अक्कलकोट ह्या परिसरातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळीकडे म्हणजे उद्या 17 पासून आणखीन पाऊस वाढणार आहे. 17, 18, 19ला जास्त वाढणार आहे. पण 20 तारखे ते 25मध्ये परत आणखीन जास्त पडणार आहे म्हणून अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे देखील काय होणार आहे, आजपासून 16 तारखेला देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे. पण 17ला आणखीन बऱ्याच भागातला पाऊस वाढणार आहे. त्याच्यानंतर 18ला आणखीन वाढत जाणार आहे. पण 20 ते 25मध्ये परत तिकडे आणखीन खूप पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस सगळीकडे एकदा पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे. आणि ह्या पावसामध्ये 5 ऑगस्टपर्यंत हा पाऊस राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर खास करून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणपट्टी, घाटमाता परिसर, सातारा जिल्ह्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे 17 तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 17, 18, 19 खूप वाढणार आहे. त्याच्यानंतर 20 ते 25 आणखीन जास्तच पाऊस वाढणार आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर त्या परिसरात देखील जास्त वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. शिर्डी, राहता, कोपरगाव, राहुरी त्या परिसरात देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. इकडे वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, इकडे जळगाव, पाचोरा सगळीकडे म्हणजे ह्या जवळपासनं उद्या 17 पासून आणखीन बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार आहे. सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कुठला काही पाऊस 5 ऑगस्टपर्यंत कुठलाच पाऊस उघडणार नाही, काही नाही. त्याच्यामुळे चिंता करायची नाही. फक्त पाऊस काय होणार आहे, आज ह्या भागात पडणार, उद्या त्या भागात पडणार, पुन्हा परवा त्या, पण सगळीकडे पडणार आहे. सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.